नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र. ज्या विद्यार्थ्यांनी 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती, पेपर फुटीच्या प्रकरणामुळे आता ती परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि ही अफवा नाही तर ही सत्य परिस्थिती आहे. NTA द्वारा आजच त्याचं सूचनापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन ते चेक करू शकता. तर काळजी करू नका. आपल्या पाल्याला परत अभ्यासाला लावा. त्यांना मन शांत ठेवण्यास मदत करा. जे झालं ते आपण आता बदलू शकत नाही, पण परत पूर्ण ताकदीने अभ्यास करून ज्या चुका तुमच्याकडे झाल्या असतील, त्या परत करू नका. अभ्यास करा आणि परत पेपर व्यवस्थित देण्याची तयारी करा. पालकांनी सुद्धा कोणत्या अफवावर विश्वास ठेवू नये व आपल्या पाल्याला परत परीक्षा तयार करण्याची पूर्ण संधी द्या. आणि मला हे पण सांगायचंय की NTA सारखी उच्च दर्जाची जी संस्था आहे, जी परीक्षा कॅरी करते, त्यांच्याकडून सुद्धा अशा चुका होतात. हे खूप दुर्दैवी आहे. कारण की विद्यार्थी एक परीक्षा देण्यासाठी 1 वर्ष, 2 वर्ष, कोणी-कोणी 3 वर्ष अभ्यास करतं आणि तुम्ही त्यांचा अभ्यासाचा असा अपमान नाही करू शकत. पण आता जे झालं ते ठीकच आहे. आता पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण लक्ष ठेवा. परत परीक्षाला अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे परीक्षा द्या. धन्यवाद.